पर्यावरणाला वाचवूया, पृथ्वीला जगण्यायोग्य बनवूया या युक्तीला आधारित 5 जून रोजी असलेल्या जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधत बदलापूर शहरात वन विभागाच्या माध्यमातून आणि ब्रिलियंट कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं पर्यावरण दिन साजरा करण्यात आला। हा दिन साजरा करत असताना विविध रोपांची लागवड करण्यात आली। यावेळी ब्रिलियंट पॉलिमर अंबरनाथ या कंपनीतील 25 कर्मचारी व बदलापूर वन विभागातील अधिकारी व इतरही कर्मचारी यांच्या उपस्थितीत हा दिन साजरा करण्यात आला। यावेळी बदलापूर वन परिक्षेत्र अधिकारी विवेक नातू व वन परिमंडळ अंबरनाथ अधिकारी वैभव वाळिंबे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी जावसई गावातील मोकळ्या वनक्षेत्रात जांभूळ, चिंच, आवळा, काजू, बांबूची 100 रोपे व स्थानिक प्रजातींची बी लागवड करण्यात आलेली असून पर्यावरणाचं संतुलन राखण्याच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी वन विभागाने उपलब्ध करून दिल्याबद्दल ब्रिलियंट पॉलिमर कंपनी अंबरनाथच्या सेक्रेटरी भाग्यश्री कुलकर्णी यांनी वन विभागाचे विशेष आभार मानले। नमस्कार, ब्रिलियंट पॉलिमर्स प्रायव्हेट लिमिटेडची मी कंपनी सेक्रेटरी भाग्यश्री कुलकर्णी। फॉरेस्ट डिपार्टमेंट बदलापूर आणि अंबरनाथ यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथे आज पर्यावरण दिवस 5 जून रोजी इकडे झाडं लावलेली आहेत आणि तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या बिया आम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटनी उपलब्ध करून दिलेल्या आहेत। आम्हाला खूप आनंद होतो आहे की फॉरेस्ट डिपार्टमेंटनी आम्हाला त्यांची लँड या चांगल्या कारणासाठी झाडं लावण्यासाठी उपलब्ध करून दिली आणि खूप चांगली माहितीही सांगितली त्यांनी। बऱ्याच गोष्टी म्हणजे झाडं लावण्यासाठी जी पूर्वतयारी होती तीही केली। आम्हाला योग्य नॉलेज दिलं की झाड कसं लावलं पाहिजे, किती खोल खड्डा खोदला पाहिजे आणि बिया कशा लावल्या पाहिजेत। तर आम्ही खूपच चांगल्या कारणासाठी इकडे आम्ही ब्रिलियंट पॉलिमर्सचे सगळे एम्प्लॉईज इकडे कार्यरत आहोत आणि आम्ही आशा करतो की ही सगळी आम्ही झाडं लावलेली आहेत ती लवकरच चांगली येतील आणि पाऊस येईल आणि पर्यावरणाचा जो ऱ्हास आहे तो थांबवण्याचा आमचा हा छोटासा खारीचा वाटा आम्ही उचलला आहे। त्याबद्दल फॉरेस्ट डिपार्टमेंटचे मी खूप खूप धन्यवाद करते आणि ब्रिलियंट पॉलिमर्सच्या वतीने सुद्धा खूप खूप धन्यवाद देते। तसेच अंबरनाथ परिसरातील वन व वन्यजीव संपदा संवर्धन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी परिसरातील MIDC कंपनी तसेच नागरिकांनी स्वतःहून पुढाकार घ्यावा असे आवाहन वन अधिकारी वैभव वाळिंबे यांनी केलं आहे। आज पर्यावरण दिन 5 जूनच्या निमित्तानं वन विभाग ठाणे वन परिक्षेत्र बदलापूरचे सर्व कर्मचारी व अंबरनाथ स्थित ब्रिलियंट पॉलिमर कंपनीतले कर्मचारी यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही मोजे जावसेच्या वनक्षेत्रात वृक्षारोपण व बियांचं रोपण करून या ठिकाणी पर्यावरण दिन साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत। पावसाची अजून सुरुवात झाली नाही त्यामुळे शक्यतो आम्ही जास्तीत जास्त बिया रोपण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी 5 दिवसांनी उपक्रम या ठिकाणी निवडलेला आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी मोजे जावसेचे वनक्षेत्र आणि मोजे जावसेच्या वनक्षेत्र मोकळ्या जागेमध्ये जे जलमुदत संधारणाची जी कामं केली त्याच्या उंचवट्यावर या ठिकाणी बियांचं रोपणाचं काम चालू आहे आणि त्यासाठी आपण भारतीय स्थानिक प्रजातीची बियांची निवड केली आहे। त्यामध्ये मोह, कांडोळ, शिवण आणि करंज व आपटा या प्रजातीच्या बियांची आपण निवड केलेली आहे आणि जवळपास या प्रत्येक प्रजातीचं 1-1 किलोचं बी आपण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। आपण समजूया जवळपास नाही म्हटलं तरी 50% सर्वायवल जरी झालं तरी पण या येत्या पावसात हे पूर्ण हिरवगार होण्याची शक्यता आहे। सध्याचं वातावरण पाहता आपण पाहतोय की टेम्परेचरचं प्रमाण हे फार वाढत चाललेलं आहे, 45+ होत चाललेलं आहे आणि त्यातून हा छोटासा उपक्रम कुठेतरी ब्रिलियंट पॉलिमर कंपनीने या ठिकाणी स्वतःहून APR म्हणून आम्हाला अशी तयारी दर्शवली आणि त्यांना आम्ही या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली आणि खूप छान त्यांनी या ठिकाणी दिवसभरात काम करून त्या लागवड केलेली आहे आणि अशा रीतीने पर्यावरण दिन आम्ही साजरा करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे। त्यासाठी आम्ही आमचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीयुत विवेक नातू साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम केलेला आहे। सोबत माझ्या वनपरिक्षेत्राचे सर्व कर्मचारी अधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचे या ठिकाणी मी धन्यवाद व्यक्त करतो आणि अशाच पद्धतीने अनेक या अंबरनाथच्या मधील या कंपन्या ज्या आहेत वेगवेगळ्या कंपन्या आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घेऊन वन विभागाच्या वतीने शक्य तेवढ्या ज्या गोष्टी करता येतील पर्यावरणाच्या दृष्टीने त्या करण्याच्या दृष्टीने पुढे आलं पाहिजे हे या ठिकाणी मी आवाहन करतो। धन्यवाद। प्रतिनिधी श्रद्धा ठुंबरे, आपले बदलापूर। मुलांचं उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी ICSE शाळेच्या शोधात आहात का? तर हा व्हिडिओ नक्की पहा। आंतरराष्ट्रीय दर्जाची शिक्षण पद्धती असलेली बदलापुरातील पहिली ICSE शाळा म्हणजेच विहा इंटरनॅशनल स्कूल।
पुस्तकी ज्ञानासोबतच सामाजिक, वैज्ञानिक, क्रीडाविषयक ज्ञानही येथे दिलं जातं. एवढंच नाही तर कविता पाठ करताना कवितेचं सादरीकरण, एकीचे बळ बालमनावर रुजवत शिक्षण, स्वतःचं काम स्वतः करण्याची शिकवण, प्री प्रायमरी पासूनच कॉम्प्युटरचे शिक्षण आणि आत्मविश्वास वाढीसाठी विविध उपक्रमही शाळा राबवते. विद्यार्थ्यांमध्ये विविध कलागुण असावेत यासाठी एम्फी थिएटर, स्विमिंग पूल, फुटबॉल ग्राउंड, डिजिटल क्लासरूम अशा अनेक सोयीसुविधांसह आता या शाळेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मग पालकांनो, वाट कसली बघताय? आजच आपल्या पाल्याचं भविष्य विहा इंटरनॅशनल स्कूल सोबत उज्ज्वल करा.